इतकं शांततेत आंदोलन झालं असे मुंबईकडून आता आपल्याला निरोप यायला लागले रात्रभर की मराठे इतके शांततेत आले, शांततेत वापस गेले. आपण पहिल्यांदा म्हणायचं शांततेत जायचं आणि शांततेत आरक्षण घेऊन यायचं. ते शब्द खरा होईल का खोटा होईल खूप जणाला त्याच्यात शंका होती. काय उद्रेक होतोय, काय होतोय, काय करतात का. पण मराठ्यांच्या पोराने एकदा शब्द दिला की ते बदलत नाही. सगळे शांततेत मुंबई आझाद मैदानापर्यंत गेले आणि शांततेत सगळे वापस पण आले. त्यामुळे सगळ्या समाजाचं प्रथम शांततेत आले, शांततेत गेले त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक आणि त्यांचं टाळ्या वाजवून कौतुक. गेले, जिंकून पण आले. कोणाला काय म्हणायचं सोशल मीडियाला, कोणाला पत्रकार परिषदेत काय म्हणायचं, यापेक्षा या शब्दाचा किती मोठा कायदा बनला, याला किती विरोध झाला हे समजणं सुद्धा गरजेचं आहे. आपल्या तज्ञ मित्राशी सुद्धा आपण प्रत्येक जण चर्चा करत जा की कायदा बनेल आणि सरकारने सुद्धा 15 दिवस वेळ घातलेला आहे. मोठमोठे तज्ञ त्यांनी सुद्धा याच्यात उतरले होते, कारण त्यांच्याच लोकांना आपल्याला हे सांगितलं की मोठमोठाले तज्ञ त्यांनी या कायदा बनवण्याच्या बाबतीत कायद्याच्या चौकटीत कोणता शब्द टिकल, कोणता नाही टिकणार यासाठी विचार मंथन त्यांनी 15 दिवस केलं होतं. ज्या अर्थी कायद्याला जितका विरोध होईल किंवा कुठल्याही विषयाला असू द्या जितका विरोध होईल तितका तो विषय मोठा असतो असं आपण समजायचं. विरोध जर नाही झाला तर असं समजायचं काय लक्ष द्यायचं त्याच्याकडे. गावात आपल्या गावात सुद्धा झाला एखादा साधा विषय असला तर आपण म्हणतो जाऊ द्या काही एवढं नाही, पण मोठा विषय असेल तर सगळं गाव सक्रिय होतं की ह्या विषयापासून किती फायदा होईल, किती तोटा होईल. तसं या कायद्यामुळे किती फायदा होणार आहे. त्यामुळे समोरच्याला वाटतं की जितका विरोध करतो तितकं चांगलं. म्हणजे विरोध करून जर ते काय झालं तर आपला फायदा नाही होणार. त्याच्यासाठी विरोध करणाऱ्यालाही आपण शांततेतच उत्तर द्या, पण आपणही त्याला सपोर्ट करा सगळेजण त्या कायद्याला. नसता एक बाजू बोलत हे कायदा करू नका किंवा असं, कारण त्याचं आता कायद्यात रूपांतर होणार आहे 8-10 दिवस अधिवेशनात. कारण आधी सूचना काढायला लागते, आदेश काढायला लागतो तरच त्याचा कायदा होतो. कोणत्याही कायद्याचा नियमच ते होईल. त्यामुळं आता त्या दिवसात ते जितके हरकती घेतील तितक्याच आपण पॉझिटिव्ह हरकती आपण पण घ्या. भले ज्यांना त्याच्यावर कायद्याच्या पद्धतीनं हरकत घेता येते, आमच्यासाठी हा कायदा पाहिजेच म्हणून. ज्याला ते घेता येत नाही ते सोशल मीडियावरती त्याच्यावरची ताकद ठेवा की हा कायदा आमच्यासाठी आवश्यक आहे, आम्हाला तो पाहिजे. म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून का होईना रोज दबाव सरकारवर राहतोय की याला आमच्या कायद्याला ज्याच्यात आमचं भविष्य ते थांबला नाही पाहिजे. म्हणजे आपल्याला नुसतं जाऊन आलं झालं असं म्हणून सुद्धा जमणार नाही. आपल्याला सतत सावध त्याच्यावर राहावं लागणार आहे. त्यासाठी आजच्या बैठकीतला आपला पहिला निर्णय असा आहे, आता सगळं झालंय. 54 लाख नोंदी मिळाल्या, 39 लाख प्रमाणपत्र वाटप झालेत. राहिलेली 2-4 दिवसात करतीलच किंवा त्याची प्रक्रिया होत राहणार आहे. त्याच्या परिवारालाही मिळायला लागलेत. इथंच आता एक की आले होते त्यांना काय 500 का काहीतरी प्रमाणपत्र सापडले होते, त्याच्यावर 2000 लोकांना मिळाले. मग काही दिसणार ते तसं परिवारालाही मिळायला लागले आता प्रमाणपत्र. आणि सगळ्यात मोठा विषय आपला राहिला होता की ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या पुढे होता. तर मग सगळे सोयरे जर शब्द घेतला तर ज्याची नोंद मिळाली त्यांनी एक शपथपत्र करून द्यायचं की माझा सोयरा आहे आणि त्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचं, असं सरकारचं आपलं ठरलं. पत्र दिल्याच्या नंतर त्याची गृह चौकशी करायची, त्याचा सोयरा आहे का नाही. जर तो सोयरा नाही निघाला तर त्याचं रद्द केलं तरी चालतंय. कारण खोटं काहीच करायचं नाही आपल्या सुद्धा. कोणी म्हणून माझा सोयरा आहे आणि कोणी पण घेईन दुसऱ्या राज्यातला सुद्धा. म्हणून आपणही खरंच वागायचं आणि खरं असल्यावर घेतल्याशिवाय सोडायचं नाही. मग ते किती विरोध करू कोणी आणि किती आळा पडू, खरं असलं की घेतल्याशिवाय सोडायचं नाही. त्यामुळे सोयऱ्याचा कायदा पारित करणं, त्याच्या अधिसूचना निघणं, त्याचा अध्यादेश निघणं आपल्यासाठी खूप गरजेचं होतं.
आणि तो सगळ्याच्या समक्ष त्याचं राजपत्र निघाले. राजपत्र निघणं हे क्वचित महत्वाचे यालाच तातडीचे यालाच केलं जातं. म्हणजे तुम्ही दुसऱ्याला विचारू शकता, राजपत्र हे काही कायद्यात बदल करायचा असला, काही तातडीची अंमलबजावणी करायची असली तर तो राज्यपालाच्या याने ताबडतोब करावं लागतं. त्या राज्यपालाच्या अधिकारानं ते करावं लागतं. त्याला मुख्यमंत्र्याची शिफारस जावं लागते तर राजपत्रित तो आदेश निघतो. हा राजपत्रित आदेश आहे आपला, त्यामुळे याचं कायद्यात रूपांतर होणार आहे. आता तोपर्यंत आपल्याला सावध राहायचं, कारण ही अधिसूचना काढणं सुद्धा सरकारवर बेतलेलं असतं. आता त्याची प्रक्रिया सगळी झाली, आता थोडी राहिलेली म्हणजे झालीच, ती सुरूच झालं. आता फक्त आपलं म्हणणं असं, आता सगळं झाल्याच्या नंतर आंदोलनाचा पुढं काय. आपला आजच्या बैठकीत आपला असा निर्णय तुम्हाला विचारू, जो कालचा अध्यादेश त्यांनी काढलाय सगळ्या सोयऱ्यांचा, त्याच्याबद्दल त्याची अंमलबजावणी होऊन ज्याची नोंद मिळाली त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला एक तरी त्या कायद्याच्या अंतर्गत एक तरी पत्र मिळावं, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवावं असं मला वाटतं. पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या लक्षात नसला तर कायदा पारित झालाय, त्यात काही दुमत नाही. पण हे आंदोलन आपण म्हणजे आपली समाजाची आपली फसवणूक होऊ नये, किंवा सरकारने आपली पुन्हा फसवणूक करू नये. सरकार महत्वाचा नाही, आपल्याला आपला समाज महत्वाचा आहे. कायदा पारित केलाय, पण त्यापासून मिळालं काय, नुसताच तो कागद राहू नये. सगळे सोयऱ्यांचा कायदा झाला पण फायदाच नाही झाला, त्याचा उपयोग काय. जसं की 1 जून 2004 रोजी मराठा आणि कुणबी एक हे असा कायदा पारित झालेला, आता त्याला 18 वर्ष झाले, त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. काहीच. कायदा बनला तरी उपयोग नाही, मग तो केला कशा. त्यामुळं आपण आत्ता सावध येत. गाफील राहणाराचं आंदोलन फसवलं. हे आंदोलन गाफिलातलं नाही. पाणी का पाणी, दूध का दूध करतं, एका घावात 2 तुकडे केल्याशिवाय हे आंदोलन थांबत नाही, असं हे आंदोलन. कायदा केलाय समाधानी, सरकारचं आपण कौतुक सुद्धा मराठा समाजाने केले, ते तेवढं झालं. आता त्याच्यासाठी कौतुक केलं, पण त्या कायद्याचा उपयोग अंमलबजावणी होणार आहे का समाजासाठी, तर त्याची होणार आहे. पण तोपर्यंत आपण बेसावध करायचंय. विजय उदाहरणार्थ इथून आणखीन 10 फुटावर आहे, इथूनच का झाला म्हणायचं, आपण 10 फुटावर जाऊन बघू ना. इतक्या लांबूनच कशामुळे म्हणायचं आपण. 10 फूट म्हणजे काय, तुम्हाला एक 4-5 पावलं पुढे सरकायला लागेल, हरकत काय तुम्हाला पुढे जाऊन बघायचं. म्हणून या बैठकीचा निर्णय असा आहे की जो कायदा बनवलाय त्या कायद्यापासून ज्याची नोंद मिळाली, पुन्हा एकदा सांगायला, ज्याची नोंद मिळाली, पण ज्याची नोंद मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे, ज्याची मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे. तर मग ज्याची मिळाली त्याच्या सोयऱ्याला यापासून फायदा झाला का, एक प्रमाणपत्र मिळावं, आणि मग आंदोलनाच्या याबाबतची पुढे काय करायचा निर्णय घ्यावा असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतंय? सगळ्यांचं काय मत आहे, एक मताने सांगा मला. कारण हे आंदोलन काय आजही आपण तात्पुरतं स्थगित करू शकतो, पण त्यापेक्षा ज्या आंदोलनानं कायदाच बनवलाय त्याची अंमलबजावणी होतं ते आंदोलन सुरू व्हायला अडचण काय. म्हणजे तुम्ही 5 महिने हेच बघण्यासाठी सुरू ठेवले, मग शेवट पण बाहेर आपणच काढायचा ना. एक प्रमाणपत्र आपण सगळे कुठं म्हणतो, त्या कायद्याच्या अंतर्गत त्या कायद्याची अंमलबजावणी झाली आणि नोंद मिळालेल्या माणसानं शपथपत्र करून दिलं की हा माझा सोयरा आहे, याची नोंद मिळालेली नाही. या नोंदीवाल्याच्या माध्यमातून त्याला नोंद नसून एक प्रमाणपत्र मिळालं. आपण समजायचं या कायद्याची आज अंमलबजावणी झाली ना, आता याचा महाराष्ट्रातल्या सगळ्या राज्यातल्या सोयऱ्याला उपयोग होणार आहे.
आधीच का म्हणायचं? कायदा झाला ही काळ्या दगडाची रेख आहे, त्याला कोणीच काही करू शकत नाही. आता तो झाला, पण त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, तरच आपल्या लोकांचं कल्याण झालं असं आपण म्हणलं पाहिजे. मला जर निष्ठून जायचं असतं, मी मला स्वतः झाला ना कायदा, होईल ना 15-20 दिवसांनी, 2-4 महिन्यांनी. सत्य सांगतोय तुम्हाला मी, झाला कायदा आहे तो झाला आता. पण मला वाटतं लगेच त्यातून फायदाच झाला पाहिजे, लगेचच फायदाच झाला पाहिजे त्यात. म्हणजे पुन्हा ताण नको, पुन्हा एकाच विषयावर आंदोलन उभा करणे, एकाच विषयावर भांडत बसणे हे नको. एकदाचा एका कामाचा एकदाच तुकडा पाडायचा. कायदा बनविलाय सरकारनं, अंमलबजावणी करायला काय हरकत आहे का? आणि मग नुसता कायदा बनवण्यासाठी आंदोलन कापले, त्याची अंमलबजावणी पण व्हायला पाहिजे. ज्यांच्या नोंदी नाहीत महाराष्ट्रातल्या मराठ्यांना, त्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे. ही आपली करेक्ट लाईन आहे. या लाईन बद्दल त्यांना टेन्शन आलं असं, पण मी मराठ्यांना अर्ध्या रस्त्यावर नाही ना सोडू शकत. नुसताच मराठीचा हातात कायद्याचा कागद देतो आणि फायदा काहीच नाही. मी मराठ्यांना अर्ध्यात नाही सोडू शकत. पुरेपूर फायदा मराठ्यांना या कायद्याचा उचलता आला पाहिजे. कायदा बनवलाय, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आपलं एवढंच मध्ये उद्या सकाळी बी त्यांनी नोंद मिळाली, त्याच्या आधारावर नोंद न मिळालेल्या सोयऱ्याला एक प्रमाणपत्र द्यावं, आंदोलनाचा निर्णय तिथून कुठं घेऊ. मला वाटतं कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत, म्हणजे एक पत्र मिळेपर्यंत, या कायद्याच्या मार्फत, काल जो सगळ्या सोयऱ्यांचा अधिसूचना अध्यादेश तयार झालाय, या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र राज्यात कोणाला मिळावं, मग आंदोलनाचा विचार करू. काय म्हणणं आहे तुमच्या याच्यावर? मग आंदोलन सुरू ठेवू आपण. कारण असं तर काय ताण आहे आपल्याला? मंडप आपलाच, मंदिर आपलंच, भोंगे आपलेच, गाद्या चाटा आपले, सगळं आपलंच. आपल्याला भाडं बी नाही कशाला, भाडं व्यासपीठ होतं ते बी आपल्या गावकऱ्यांनी विकत आणले. म्हणजे बस म्हणा 2 वर्ष इथंच मी, काही ताणत नाही ना. फक्त बाबाला ताण असतो थोडा, आता परत कीर्तन वाढायला लागते काय, बाकीचं तर काही अडचण नाही ना. या कायद्यापासून एक तरी प्रमाणपत्र मिळेपर्यंत हे आंदोलन कायम सुरू ठेवू. कारण हे याच्यातलं खूप महत्वाचं पाऊल. नुसतंच धावा आणि पळापळ करून उपयोग नव्हती. आता मी म्हणलो होतो रायगडावर गुलाल घेऊन जाईल, उद्याच्याला मी रायगडला दर्शनाला जातो. कारण विजयी कार्यक्रम पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यावर घेऊ. त्या कायद्याच्या आधारानं पहिलं प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर विजयी कार्यक्रम घेऊ. समाजाचा वापर मी कुठं नाही करत. मिळाला कायदा पळव मग समाजाला घिसावा आणि टोक्यो भास आहे. जीव कार्यक्रम घ्यायचा, त्यातून फायदा झाला पाहिजे. मुंबईला गेलं, कायदा बनवून आलो, फायदा झाला. कार्यक्रम महाराष्ट्रभर घेतले, 54 लाख नोंदी मिळाल्या, खूप जणाला प्रमाणपत्र मिळाले, फायदा झाला. प्रत्येक याच्यातून फायदा झाला पाहिजे. नुसतेच मोर्चे काढून स्वतःची ओळख निर्माण करण्यात मला आनंद नाही. प्रत्येक याच्यात काढल्याशिवाय, ताकद दाखवल्याशिवाय फायदा तर होणार नाही. पण मग लोकांनी जर मोठमोठ्याले कार्यक्रम काढले तर त्यातून फायदा झाला पाहिजे, तरच समाज फुटत नाही. समाजाचे 3 वेळेस फायदे झाले. कार्यक्रम गेला की एवढं मोठे पोरसंख्येने गेल्यामुळं कायदा बांधलाय. मग आता एक प्रमाणपत्र मिळाल्यावर आता विजयी सभा घ्यायची आणि अंमलबजावणीच पुढे राहिली, मग काय करायची विजयी सभाचं? त्या कायदा बनवला त्याबद्दलचा गुलाल ठीक आहे. खरा गुलाल एक प्रमाणपत्र त्या कायद्याच्या माध्यमातून मिळाल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातून एक माणूस कुठं जायचं विजयी सभेला ते आपण वेळेवर ठरवू. घरातून महाराष्ट्रातलं एक माणूस, मग खरा आनंदाचा गुलाल. मग खरा आनंदाचा गुलाल. नाही तुमच्या पुढे ट्रक भरून आले तिथून पुढे गुलालाचे. पण त्या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र मिळालं. आत्ताचा गुलाल कायदा बनला म्हणून त्या कायद्याची अंमलबजावणी झाली आणि ज्यांच्या नोंदी नाहीत मराठ्यांच्या त्यांना प्रमाणपत्र मिळायला लागले, मग खरी विजयी सभा. उगाच लोक पळत येत म्हणून उचल फायदा घे सभा कवावी आणि इकडे कशातच काही नाही. नुसतंच लोक येतात म्हणून मग घेत राहाय सभा. त्यात मी नाही बोलत. मला जितकं जातीला द्यायचंय तितकं प्रामाणिकपणानं खरं द्यायचं. आत्ता जात फसली, आता जातीला फसवून द्यायचं नाही.
ज्या ज्यावेळेस जात पुढे आली त्या त्यावेळेस त्या पद्धतीचा फायदा झाला, त्या पद्धतीचा. काल मुंबईला आली, कायदा झाला. आता पुन्हा आंदोलन सुरू आहे आपलं, त्या कायद्याची अंमलबजावणी करून एक पत्र मिळावं म्हणून मग विजयीच कार्यक्रम आपण त्यावेळेस घेऊ. सध्या आता आरक्षण मिळाल्याच्या नंतर रायगडला जाईल असं म्हणलं होतं. त्यामुळं मी रायगडवर उद्याच्याला किती तारीख उद्या 29 जानेवारी जानेवारीला रायगडकडे निघणार, 30 जानेवारीला दर्शन घेणारी सभा आहे. छत्रपती शिवरायांच्या समाधीचं, पवित्र समाधीचं दर्शन उद्याच्याला निघणार. कारण उद्या दिवस जायलाच लागणार आहे, लांबचं अंतर आहे ना. हा, उद्याच्याला लांबचं अंतर आहे. 30ला सकाळी दर्शन घेणार, पुन्हा वापस येणार तिथून, मग 31ला घरी जाऊ. विजय कार्यक्रमाची तारीख आपण एक प्रमाणपत्र मिळाल्यावर जाहीर करू. आता कशा आज माजलगावचा दौरा आहे, आज माजलगावला जाणार आहे. आज माजलगावचं आहे. कायम आंदोलन सुरू. प्रथम प्रमाणपत्र मिळेल. आपल्याला सरकार त्या नोंदीचा पण डाटा देणार आहे. म्हणजे ज्या 57 लाख नोंदी सापडल्या त्याचा पण डाटा देणार आहे. कारण ते एका दिवसात शक्य नव्हतं, ते आपण समजून घेतलं. लगेच आता आधी अशातलं नव्हतं. ते काय आता एकाचं द्यायचं म्हणल्यावरती थोडा विषय नव्हता, तेही देणार आहे. आणि आपण सरकारला तुम्हाला रात्री सांगायचं राहिलं, मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात. तर आपण मराठवाड्याचं एक गॅजेट 1884चं हैदराबाद संस्थानचं, त्या गॅजेट असं म्हणतंय की मराठवाड्यातले 5 जिल्हे, त्यावेळेस 5 होते, हे 100% कुणबी. मराठा कॉलममध्ये 0 मराठा आहे आणि कुणबी कॉलममध्ये 100% मराठी. ते लागू करा म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळं तेही आता शिंदे समितीकडे ते वर्ग करणार आहेत. 1884ची जनगणना आहे, त्या सुद्धा फक्त आणि फक्त कुणबीचे मराठवाड्यात, तेही सांगितले. आपल्याच बरोबर मराठवाड्याबरोबर सातारा संस्थांचं सुद्धा गॅजेट ते सुद्धा घ्या म्हणून सांगितले. आणि पूर्वीचा पट्टा हे बॉम्बे गव्हर्नमेंट पर्यंत, वापीपर्यंत, तिकडं गुजरातच्या अलीकडच्या कोपऱ्यापर्यंत बॉम्बे गव्हर्नमेंटच्या अधिकारात होतं. त्यांचं एक गॅजेट, हे 3ही गॅजेट घ्या म्हणत. म्हणजे अंधारात आपण कोणाला सोडलेलं नाही, म्हणजे सगळेच राहिलेले मराठी हे त्याच्यात जाते. ते गॅजेट सुद्धा आपण त्यांना घ्यायचे सांगितले. त्याबरोबर त्र्यंबकेश्वरचा डाटा आता घ्यायला लागले आहेत. 22 खोल्या आहेत तिथं. राक्षस भवनच्या पण घ्यायला लागले. देवीला सुद्धा घेऊ लागले. कुणाच्या सातबाऱ्यावर, कुणाच्या खासरा पथावर कु किंवा कुणबा किंवा शेती असा उल्लेख असला तरी ते पण ते घेणार आहेत. तुमच्या टिशीवर कुणबी असलं तरी पण ते आता ग्राह्य धरणार आहेत. तुमच्या जन्म दाखल्यावरती ते सुद्धा आता त्याची अंमलबजावणी होईल. आणि सगळ्यात महत्वाचं, समिती ही मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात पुन्हा काम करणारे कमी नोंदी मिळाले. मग काही जणांनी मला प्रश्न विचारला ना, बहुतेक ती आता मंगळवार ते बुधवारपासून मराठवाड्यात पुन्हा ताकदीनं काम करणारी समिती, ज्या तालुक्यात सापडले नाहीत ते अभ्यासक सोबत घेऊन ते डाटा सापडायला सुरुवात करणार आहे. समितीला मुदतवाढ आपण घेतली, आपल्या मराठवाड्याचा फायदा होईल म्हणून. त्यामुळं ज्या ज्यावेळेस समिती तुमच्या तालुक्यात, जिल्ह्यात येईल त्यावेळेस तुमच्याजवळ जर काही डाटा असला मोडी लिपीचा किंवा कशाचा, त्यांनाही द्या. आणि तुमच्याकडे पुरावा म्हणून काही जेव्हा ठेवा नाही तर सगळंच त्यांना देऊन टाकतात. हे कामं करा. राजस्थानचे भाट त्यांनाही आता बोलून घेणार आहे सरकार, त्यांच्याकडून पण डाटा घेणार आहे.
पण आपल्यासाठी हे तर सगळ्या गोष्टी होतच राहणार आहेत, हे घेणारच येते. आपल्यासाठी जो कालचा कायदा झालाय त्याची अंमलबजावणी करणं सगळ्यात मोठं काम आपल्या पुढे ते, त्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. मग या आंदोलनाचा खरा सार झाला. काय आहे ते? मी आता सांगितलं तुम्हाला, आताच म्हणलो नाही की समितीला आपण मुदत वाढवून घेतली. समिती अभ्यासकासह येणार आहे. ज्यांच्याकडे पुरावे असतील समितीत तालुक्यात जिल्ह्यात आली की तुमच्याकडे असणारे कागदपत्र त्यांच्याकडे द्या, पण पुरावा म्हणून तुम्हाला सुद्धा ठेवा. आत्ताच म्हणलोय, तुम्ही बारकाई नाही करत. मोडी वाचणारे उपलब्ध. मग आता अभ्यासाचा अर्थ काय असतो? अभ्यासात समजा ते घेऊन येणार म्हणजे ते वाचणारेच घेऊन येणार. तुमचे उर्दू असतील, तुमची फारसी असेल, तुमची मोडी असेल, याचे अभ्यासक सोबत घेऊन येणार. आणि तालुका स्तरावर समिती केली. तुम्ही तहसीलदारकडे जाऊ दे, सगळे तुमचा कोण आहे मला फोन ला. समिती गठीत केली तालुक्यावर. त्याच्यात एक पोलीस निरीक्षक आहे, तहसीलदार आहे, अभ्यासक आहे, त्यामध्ये मंडल अधिकारी आहेत. अशी त्यांनी 7 जणांची तालुका स्तरावर समिती गठीत केली. उर्दू वाचणार आहे, फारसी वाचणारा पण घेतलाय आणि मोडी लिपीवर पण घेतलाय. आता काही अभ्यासकांचा प्रॉब्लेम असा आहे, काही अभ्यासकांना फक्त 3च प्रकार वाचता येते. मोडी लिपीत 16 प्रकार आहे. ते सारखं दिसते तरी असं वाढलेलं. आपल्याला वाटतं वाचलं, पण ते 16 प्रकारचे आहेत. आणि 16 प्रकारच्या 2च आहेत आपल्यापाशी. ते कवर पळत येईल, ते जितके पळते जितके ज्या गावात गेले त्या गावात 2च होते. ज्या तालुक्यात ज्या गावात म्हणजे नोंदच नाही त्या गावात नोंद सापडायचं चॅलेंज ती होती. कारण ती 14 पासून पुढे जास्त सापडायचं. म्हणजे जे मोडी लिपीचे प्रकार आहेत 14, 15, 16 जास्त सापडायचे आणि ते वाचणारेच नाहीत. 16 प्रकार आहेत. सरकारला आपण सांगितलंय काल सुद्धा की 16चे 16 प्रकार वाचणारे अभ्यासक सुद्धा तुम्ही बघा. तुमच्याकडे जो डाटा आहे तुम्ही तहसीलदारकडे उद्या बी जाऊ शकता. सकाळी उद्या सोमवार आहे, तुम्ही उद्या जा आणि त्यांना सांगा हे तुमच्या जवळचे दस्तावेज किंवा आमच्या गावात सापडले. ज्याजवळ नाहीत ना त्याने सांगा ना, ते सापडत नाहीत तर वाचा. कुठे आमचा रेकॉर्ड कुठे विचारा त्यांना, कारण त्यांना काम करायला सांगितलं. आता आपल्या लोकांनी इथं जेवढे ऐकतात ना आणि चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रात जेवढे ऐकतात त्यांनी सगळ्यांनी आपण आपल्या तहसीलदारकडे जा. आमच्या गावातला रेकॉर्ड कुठे, आमच्या गावातला रेकॉर्ड तपासला का आणि कोणचा तपासला हे विचारा. आणि ते लिहून ठेवा तुमच्यावर कोणचा तपासला. कासरा पत्रापासून पीक पाणी अहवालापर्यंत 33-34 गाव नमुना 14 नंबर सुद्धा सगळे तपासायला लावा. तुमच्या टिशीवरचे असतील ते पण तपासायला लावा. ते जर नाही म्हणले तर तपासायला लावा. आणि तपासले म्हणले तर काय काय तपासले. कारण आता तालुक्यात समित्या झाल्यात. आपल्याला जागा राहणं गरजेचं आहे. नुसत्याच आमच्या गावात नोंदी नाही सापडे आणि तुम्ही राहणार बसले. आपल्या सगळंच गाव बसू शकतं का? नाही. सगळं गाव काम करू शकत नाही. आपल्या गावातल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या गावातल्या 4 पोरांनी काम हातात घ्यायचा. आणि तहसीलला सुद्धा आता आपण पोरांची निवड करायची. आपल्या काही प्रत्येक तहसील कलेक्टर ऑफिसला कुणाला अडचण आली काय काय अधिकारी त्याच्याजवळ पुरावे असून सुद्धा देत नाही. तिथं आपले बंद पडलं काय लाईट आहे का? जनरेटर सुरू करा आपलं. यार पोरं काय झालं बघा रे. आता याला शेल कुठं असते? बरोबर ना? एकदम बरोबर आहे. एकदम बरोबर आहे. हे तुम्ही इतकं काम करता, मी करतो ना तुमचं. बस येते तो पडत आहे राव.
थांबा ना, हे चालू आहे. नाही नाही, कालचा जो अध्यादेश झाला इथून पुढे बरोबर आहे. हा बघा, सरकारने काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आणि त्या माध्यमातून प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. एवढंच. खालचं मग काही यावेळेस गोंधळ झाली, काही शब्द. बैठकीत निर्णय द्या, कुणबी नोंदी मिळाल्या त्या नोंदी नसलेल्या सगळ्या शहरांना एकतरी प्रमाणपत्र द्या व त्या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार. कुठे माईक कुठे? अरे सरपंच कुठे? माईक दुसरा नाही का आपला? वायरचा नाही का? वायरचा चावी काय माणसाकडे ठेवायचं सांगितली होती ना आपल्याला. जमलं हा ना. पुढे हॅलो. कुठपर्यंत चालू होतं आपलं? गावागावात 4 जण नेमा. आपल्याला सुद्धा आता इथून सांगितलं म्हणजे आपण आपल्या तयारीला लागणार. मला कोण 4 लोक आहेत, 5 लोक आहेत किंवा 11 लोक आहेत हे सांगा. प्रत्येक जिल्ह्याला 11 लोकांनी काम करायचं. लोक एवढंच काम करायचं त्यांनी. जिल्ह्यातून जे लोक येणार आहेत प्रमाणपत्र काढण्यासाठी, काही ठिकाणी अशी चर्चा चालू आहे की प्रमाणपत्र काढायला शेतोले पैसे घेते. चर्चेपेक्षा त्यांना जी शासनाची फी आहे तेवढी द्यायची. त्यासाठी आपली 11 पोराची टीम तयार करा तालुक्याला, जिल्ह्यात. त्यांनी तिथं राहायचं. गोरगरीब लोकांना अडचणी आल्या का ते त्यांनी सोडवायचे. त्या अधिकाऱ्यांनी सोडवले तुम्ही आमच्याकडे कळवा, आम्ही सरकारला सांगतो. तुमच्यासाठी थेट तिथपर्यंत फाईट. तुम्ही इथले काम वाटून घ्या सगळेजण. आणि तिथं कोण आहेत त्यांची मला यादी द्या. कोण कोण आहेत ते 11 जण. म्हणजे मला त्यांनाच कन्फर्म सांगायला नाही तर कोणी जायचं तेव्हा म्हणायचं मी आहे. कारण परत संभ्रम निर्माण होऊन आपल्या लोकात काम कोणाला सांगायचं नसता. एखादं मदत केंद्र उभा करा तिथं. म्हणजे लोक त्या ऑफिसचा पत्ता सगळ्याला द्या. 1 महिनाभर खोलीला आपलं भाडं जाईल. एक खोली भाड्याने करा तहसीलच्या समोर, कलेक्टर ऑफिसच्या समोर किंवा एडीएम ऑफिसच्या समोर. तिथं एक रूम उभा करा, त्याला मदत केंद्र नाव द्या. किंवा तुम्हाला जसं शक्य असेल तसं, पण एक 10-11 जणांची महाराष्ट्रभर टीम उभा करा. तुम्ही करा चांगलंच. मी सुद्धा आता रायगड गडांचं आपल्या छत्रपती शिवरायांच्या रायगडावर जाऊन त्यांची कंपाई माती लावून येतो त्या पवित्र रायगडाची. आल्यावर मी सुद्धा त्या टीमा तयार करायच्या मागे लगेच लागणार आहे. प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात टीमा तयार करायच्या, लोक कामाला लावायचे. आपल्या काही बांधवांना कळत नाही काय करावं, त्याच्या मदतीला आपले सुद्धा माणसं पाहिजे. एवढा मोठा लढा जिंकलाय, त्या नोंदी कशा मिळवायच्या, मिळालेल्यांचा अभ्यास त्यांना आहे का नाही हे बी आपण लक्ष ठेवायचं. त्याच्या परिवाराला प्रमाणपत्र दिले का नाही दिले, अर्ज कसा करायचा, हे सगळं बारकाईनं आपण बी लक्ष ठेवायचं आणि करून घ्यायचं. हे सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आपण हे कायम आंदोलन सुरू ठेवायचं. अंमलबजावणी होईपर्यंत या कायद्याच्या माध्यमातून एक जरी प्रमाणपत्र मिळालं सुरुवातीला तरी बी पण आपण विजयी कार्यक्रम घेऊ. तरी पण आपण हा विजयी कार्यक्रम घेऊ. तहसील जळाली होती का? दुसरं गरगापड असते ना 2 आणखी. त्यावेळेस काय ऑनलाईन असणार आहे. जळायच्या टायमाला ऑनलाईन काय, त्याला जळालेला पर्यायच काढावा लागेल. बऱ्याच मला वाटतं 5-7 तहसील द्या. जळालेला पर्याय काढतो मी 2 दिवसात. काहीतरी डोबाल होतो. किती होत्या आता? किती? मग चांगलं झालं ना. असं कुठं सापडल्या, कुठं पण कोणत्या ऑफिसला रेस्ट आपल्या तिकडे बघा ना. मग पैठणचा तुमचा कोणता रेकॉर्ड झाला?
मग रजिस्टर ऑफिसचा बघा. दुसरे तुमच्याकडे पैठणला सगळ्यात जास्त असं डाटा तुम्ही संस्थांकडे जाता का? हे 50 जण चांगले चांगले पोरं नका जो पोरं गेले की ते टेन्शन मध्ये येते. थोडे शहाणे माणसं 5-50 जण आत जाता का? आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलतो त्या टायमाला तिथं 22 खोल्या सापडल्या. तिथल्या पुरोहितांकडं पूर्वी काय असायचं, कुठं ते नागबळी, कुठं दावे, असं काही प्रकार असायचे. किंवा मग जन्माची पत्रिका घेण्यासाठी पत्रिका नव्हत्या, पण ते त्यांच्याकडे डाटा असायचा त्यावेळेस. त्याच्यात काय लिहायचे की जात लिहित असायचे. त्यांना त्यावेळेस माहित नव्हतं. आता इंग्रजाला माहित होतं का पुढं आरक्षण मिळणार आहे, तरी पण ते जात जर ते जर त्याचा व्यवसाय लिहायचे तर कोण बी लिहायचे. मग आता निजाम काळात माहित होतं त्यांना पुढं आरक्षण मिळणार आहे, पण ते मग त्यांचा व्यवसाय लिहायचे. तसं पूर्वीच्या याच्यावर कोण बी लिहिलेलं. जसं आम्ही राक्षस भवनला सापडलं तसं पैठणला खूप डाटा सापडू शकतो, खूप. कारण ते काशीचं पीठ आहे, बरोबर ना? काशीचं काहीतरी कनेक्शन आहे तिथं, हा, दक्षिण काशीचं. त्यामुळे तिथं सापडणं तुम्हाला एकदम सोपा, बेस्ट पर्याय. पैठण तालुक्यातले महत्वाचे लोक पुरोहिताकडे जा, त्यांना विनंती करा तुमच्याकडे असणाऱ्या आमच्या जातीच्या नोंदी ज्या आहेत त्या द्या. कारण डाटा त्यांच्याकडे जास्तीच आहे. तो ग्राह्य धरायला लो आपण. त्याला शासकीय नोंद भूमी अभिलेखाकडे द्यायला, पुरातत्व विभागाकडे अगोदर ते वर्ग करू, त्याच्यानंतर त्याला शासकीय नोंदी, त्याचा ट्रेड त्याच्यावर पडतो. फक्त अगोदर तुम्ही जा, इकडे तिकडे वेळ घालू शकता. याच्यात सावध राहा आपले लोक. आता समिती काम करती, आपण बी काम करू. आपल्याकडे असणारे पुरावे, देवदेवतांच्या देवस्थानाकडे लय पुरावे. निजामकालीनच तर आपण तिन्ही मुद्दे घेतले जातात. 3 पद जनगणनेसहित. आता त्यांच्याकडे 25 खोल्या सापडल्या म्हणते ते हैदराबादला. आता ते कधी जातात ते बी उद्या सोमवारी, उद्यापासून त्यांना ते विचारणा करून मागा लागून ते पण करून घेऊ. कारण हे आपल्याला ज्या कायदा, या आंदोलन ज्या कायद्यासाठी उभा होतो त्या कायद्याची अंमलबजावणी झाली. हे आंदोलन 100% यशस्वी झालं. आज 99% झालं असं समजा आपण. 1% राहिलं. कारण हे 54 लाख लोकांना बी प्रमाणपत्र मिळणं ही साधी सोपी गोष्ट नाहीये. याच्यातून 2 कोटी लोकांना प्रमाणपत्र मिळणार आहे. सगळा एकूण आकडा 54 लाखाच्या नंतर दिलेला आला नाही, तरी बी 1 कोटीच्या पुढे गेलेला असं. त्यांनी परिवाराला किती दिले हे कुठं सांगितलं. इकडे ते वाणगाव म्हणून गाव आहे बीडमध्ये, त्या गावात किती 700 लोक आहेत का काय, सगळेच निघाले. 250 लोक आहेत. पुरेच लोकांना प्रमाणपत्र निघाले एकाच याच्यावर. ते कुटुंबाचं एवढं निघालं. ती बेरजे धरलेत का नाहीत असं 1-1.5 कोटीपर्यंत आताच गेलं. 1-1.5 कोटी समाजाला आरक्षण मिळाले. लहान आकडा नाही आंदोलनाचा, खूप मोठा आकडा आहे. त्यात केशेचा बी आंतरवालीसह महाराष्ट्रातल्या तेही गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. आता ते आदेशाची फाईलच कुठे गेली घेऊन सकाळपासून सापडले. हा ना, पाथो म्हणलेली तुमच्या सहित आता 7 आहे. पाथो म्हणाले गेला ना की इकडे व्यासपीठाकडे आलाच नाही, मंत्रिमंडळ माघारी गेले. मी लय वेळचं म्हणतो ती फाईल द्या मला लोकांना. आता रात्री अंधार होता, आता दिवसा दाखवतो काय निर्णय झालेत, कसे झालेत. केशे मागे घेण्याचा महाराष्ट्रातल्या आंतरवालीसह ते बी आदेश काढलेत त्यांनी. आपण काय का म्हणा आपण लावून धरू, पण आपलं सगळ्यात महत्वाचं लक्षात आलं तुमच्या. आता आपल्याला हे जो कायदा पारित झालाय याची अंमलबजावणी म्हणून किमान 1 तरी पत्र मिळावं. नंतर जे 1 मिळाल्यावर आपल्याला आणखीन आशा लागेल. महिन्याने भयानं पण आपल्याला सगळ्याला मिळणार आहे दादा, नोंद नसणारा असा आधार पाहिजे का नाही. कायदा झालाय पण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आंदोलन आपल्याला असं सुरू ठेवावं लागतंय. 1% सुद्धा नाही राहिलं, पण 1% आंदोलन आपण आता धरून चालू. अंमलबजावणी विषय का मोठा नाही. आता त्याला नुसतं कायद्यात, त्या अध्यादेशाचं रूपांतर आता फक्त कायद्यात करायचं आणि त्याची अंमलबजावणी प्रत्येक कलेक्टरांना आदेश देऊन करायला लावायचं. म्हणजे हा विषय 1% सुद्धा नाही राहिला तरी 1% धरू आपण. पण मात्र तोपर्यंत हे आपण आंदोलन आपलं सुरू राहते. लक्षात आलं, ठेवायचं सुरू. मग गावकरी म्हणजे आपल्याला आता घरी जाऊ द्या. पण रेस मध्ये थांबत जा. जमलं मग बसा. काय
हा नाही आता जास्त लक्ष द्या तुम्ही अंमलबजावणी होईपर्यंत आता जास्तीचं लक्ष द्या कारण आम्ही बाहेर समाजाला जागृत करायला जातो आणि पाठीमागची सगळी बाजू तुम्हीच सांभाळता तिथं म्हणून आम्ही रात्रीच सगळ्या इथल्या जास्त माता माऊलीचं कौतुक यासाठी केलं की मागची लढाई सगळी तुम्ही सांभाळली पुन्हा एकदा तुमचं टाळ्या वाजून आम्ही कौतुक करतो आणि मागची लढाई तुम्ही सांभाळली आम्ही बाहेर जातोय जनजागृती करतो पाठीमागची सगळी बाजू तुम्ही सांभाळता तुम्ही आणि या समाजाला खूप मिळवून दिलंय आता अंमलबजावणीचे विषय राहिले त्यामुळं नाही का आपण म्हणतो थोडक्यात आपल्या गावरान भाषेत ऍडमिशन घेतलंय शाळात पण पोरग शाळात कसं काय जायला तसं त्याला पहिल्या दिवशी नेऊन घातलं की मग ते आपोआप जातं वर्षभर तसं आपल्याला पहिलं प्रमाणपत्र सरकारला हातात धरून शाळात नेऊन घालायला लागणार पहिलं सरकारला हातात धरून शाळात नेऊन घालायला लागणार आहे बाबा हे कर पाठवून आमचं एवढं मग एकदा पहिलं प्रमाणपत्र मिळालं मग काय टेन्शन नाही मग कोणाला काय ओढे हाते थांबते तोवर कोणाला काय बोलत नाही मी आता पहिलं प्रमाणपत्र होतं चला धन्यवाद कोणाचं काय आहे का लगेच सांगा मग उठू नको फोटो काढण्यापेक्षा चर्चा केलेली बरी आरक्षण आपल्याला मिळाल्याच्या नंतर आपल्याला प्रिय आरक्षणाची गरज नाही ऐका ना हो मिळालं ना ऐका ना पुढचं सांगतो ना आरक्षण ज्यांना नोंदी मिळाल्यात त्यांना गरज नाही आपली मागणी ज्यांना आता आरक्षण मिळालेलं नाही ते आरक्षण मिळेपर्यंत क्युरिटी पिटिशनचा निकाल येईपर्यंत ज्यांना घ्यायचं नाही तोपर्यंत शिक्षण मोफत करा तर त्यांनी काय केलं मुलीला गेलं आपण म्हणलो होतो ते विद्यार्थी नाव द्या भेद करू नका मुलगा आणि मुलगी विद्यार्थी शब्द वापरा की मराठ्यांच्या विद्यार्थ्यांना आरक्षण मिळेपर्यंत कायमस्वरूपी मोफत शिक्षण सगळं शिक्षण तर ते हो म्हणले पण लिहिताना ते अधिकारी थोडा कलाकार आहे तेव्हा अधिकारी थोडा कलाकार आहे कवा अर्धत लिहितो ते पण मी त्याच्यापेक्षा कलाकार आहे म्हणलं पूर्ण लिहितावा तो माझं मत नागझरी ग्रामपंचायतीने काय केलं भूमी अभिलेखचं वंशावळीचं रेकॉर्ड आणि महसूलचं वंशावळीचं रेकॉर्ड हे ग्रामपंचायतला उपलब्ध करून दिलं त्याच्यात त्याच पॅटर्ननुसार राज्यातली प्रत्येक ग्रामपंचायतनी तसं करावं असं त्यांची म्हणजे सामान्याला तालुक्याला जायची गरजच नाही त्यांनी त्यांची गावात पाहिजे आपलं नाव जुळतंय का जुळलं की त्यांनी ते डॉक्युमेंट घ्यायचे काय करायचं ग्रामपंचायतनी भूमी अभिलेखच्या वंशावळीचा डाटा जे काय नोंदी सापडल्या गावातला गावात आहे का नाही भूमी अभिलेख आपल्या गावाचं जसं आंतरवालीचा सापडला तर आंतरवालीचा भूमी अभिलेखचा आणि महसूलचा डाटा आणायचा तो वंशावळी इथूनच अपलोड करायचा प्रत्येक गावात तहसील ना अच्छा हा हा ठीक आहे मग त्याला आदेशच काढावा त्यांना शासनाला आदेश काढायला लागतो त्यांनी जरी ग्रामपंचायतला दिला नाही असं देणार नाही तसं देणार ती जबाबदारी नाही घेणार मला एका कागदावर अर्ज करून द्या मी तो सरकारला पाठवतो सरकार प्रत्येक तहसीलला आदेश कर ते डाटा कसा देतील असा देऊ शकत नाही ना आपण असं भोळ्यासारखा बोलून नाही जमणार अर्ज एक जणांनी केलं ना मी सगळं डॉक्युमेंट मागितले तिथे एक जणांनी कोणी मागायचे गावातले त्यांनी ग्रामपंचायत पण शासन निर्णय केला तर पटकून देतील असं देतून घेतून आमकं आम्हाला देताच येत नाही आम्हाला अधिकारच नाही एकदा शासनाने सांगितलं त्यांचा डाटा त्यांना झेरॉक्सच्या माध्यमातून का म्हणा द्या तर ते उपलब्ध करून देतील हा एक नोंद अशी सापडली आमची पण आजोबांचं पंजोबांचं नाव आहे पण आडनावच फाटलेलं आहे आयुक्त साहेबाकडे जा घेऊ पर्याय काढतील ते मी सांगतो त्यांना आपल्याला त्याच्यावर पहिले आडनावच नाहीत कोणाचेच नाहीत ते जोडतात ते वंशवळ जोडते ते तरी एकदा जा मी लगेच सांगून देतो त्यांना जुने अभिलेख जे होते ना वैतीदाराचं नाव आणि वडिलाचं नाव असंच होतं नाव प्रकार मला 2 वाजले सांगा बरं का प्रेसला तोवर ही चर्चा यांचे प्रश्न बी ऐकलेले बरे हे मन नाही करणार प्रत्येक ठिकाणी फक्त नाव तसेच वैतीदाराचे नाव हा. आणि वडिलाचं नाव बरोबर. हा प्रकारच नव्हता आपण आडनाव प्रकार नव्हता ते काय करतात वंशवळीला खाली येतात दुसऱ्या पिढीपर्यंत आणि दुसऱ्या पिढीवर पुन्हा वरी जातात की इथं बघते समजा नाव काय आडनाव असं याचं नाव इथं वडिलाचं येतंय मग ते वडिलाचं जर वरी असलं तर त्याच्या वडिलाचं समोर काय मग त्याचा रामराव जर असलं तर इकडं तुकाराम आहे का बघत येत मग रामराव तुकाराम एकनाथ पोचतो आणि मग ती वंशवळ जुळत दिसत
असं खालून वर जावं लागते. हा ते होतंय, पण थोडी कसरत येत आपण करू. आपण बी लय अवलंबून राहण्यापेक्षा फक्त आपल्याला आता त्या कायद्याची अंमलबजावणी करून घेण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी हे आंदोलन उगाच मला काय आता समजा कटाळा आल्यासारखं वागायला लागलो मी तर काय बंद करून म्हणून झाला कायदा आता जा बरं तुम्ही तुमच्या घरी ठोकून. पण 1% भले समाजाचं नाही वाटलं होऊन देऊ असं मला वाटतं. पोरं इतक्या लांब गेलेत लाखानं, कायदा बनवून माघारी आले, त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. आता त्याच्यासाठी आपण हे आंदोलन तसंच सुरू ठेवू, साखळी उपसवून ठेवू. हे कायमस्वरूपी त्या कायद्यापासून एक तरी प्रमाणपत्र मिळालं तर आपण समजू आता सगळ्या सोयऱ्यांना मिळणार आहे, टेन्शन नाही. आता बंद किंवा स्थगित केलं तरी चालतं, पण तोपर्यंत सुरू ठेवायचं हे माझा वैयक्तिक निर्णय आहे. आणि तो मला आता विचारून केलाय. तुमचं जर म्हणणं असेल सुरू ठेवा तर ठेवतो. तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे सगळ्यांचं मत पाहिजे, कारण समाजाच्या कल्याणासाठी एवढं रक्त सांडलंय आपण. आता काय शेवटचं उग्ग थोडं राहिलंय, शेपूट बी नाही म्हणायचं त्याला. आता हत्या गेला शेपूट राहिलं नाही. आता ते शेपूट नाही, उग्ग थोडस अंमलबजावणीचा दुसरा त्यांनी आता कायदा पारित करून फक्त कलेक्टरांना सगळ्या सूचना करायच्या राज्यातल्या की त्याची अंमलबजावणी होती. आणखीन कोणाचं काही? लगेच नवीन जेवढे ते लगेच, कारण काल बी तिथं प्रश्न उपस्थित केला. मग तिथले जे हायकोर्टाचे वकील होते आणि शासनाचे प्रतिनिधी त्यांनी सांगितलं लगेच. ते ताणच गेला डोक्याचा आपल्या बी. ते नंतर लय अवघड होता खेळ. हो लगेच लगेच लगेच, कारण तसं राज्य मागासवर्ग आयोगाने तसे आदेश पण दिलेले लगेच ह्या नवीनसाठी. आणखीन कोणाचं काही? फोटो काढण्यापेक्षा प्रश्न उत्तर झाले बरे. आपण पेपरला 8 तारखेला दिलं होतं सुरडी कोर्टमध्ये एक नाव नाही आणि एक एवढाच कागद ऑनलाईनला दिलेला त्यांनी, एवढाच आपल्या तळहात एवढा. तर ते कागद कुठला सुरडी कोर्टचा उल्लेख नाही. ते त्यांनी फेर तपासणी करून पण ते नाही निघत म्हणते. नोंदी कुठल्या? सुरडी कोर्ट बीड तालुक्यात गाव आहे. त्यांनी आम्ही पेपरला पण दिलं होतं की चुकीचा डाटा आहे, म्हणजे हा दिलेला पेपर आहे आपल्याकडे फोटो त्याचा पुराव्याचा. चुकीचं आहे म्हणणं आहे का त्यांचं? नाही नाही नाही, हा डाटावर कुठंच गावाचा उल्लेख नाही, पण ऑनलाईनला तेवढाच टाकलेला, एवढाच डाटा तळहात एवढा पेपर एवढाच टाकलाय आणि त्याच्यात नोंद कुठून निघणार आहे? त्याच्यात कुठंच उल्लेख नाही गावाचा नाही. गावात एक पण नाही सापडली. आता समिती तिला बढती दिली, तिला मुदत वाढ दिली. याच्यात काय होतंय का लक्ष ठेवा. नाही झालं तर सगळ्या सोयऱ्यात येणारच हे सगळे. त्याच्यासाठी ताकद लावा. अंमलबजावणी करण्यासाठी त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून आंदोलन सुरू. त्याच्यासाठी आता महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी गावागावात राहून कवाना ताकद लावायची. कायदा सरकारनं बनवला, त्याची अंमलबजावणी लगेच करा. यासाठी आता आपण गावागावातून सावध राहून सरकारला सांगत राहू. अख्ख्या तालुक्यात असं कसं होईल? कन्नडला सापड्या ना. मग तुमच्या गावात नसं सापडलं, तुमच्या माहेरात, तुमच्या सासरात सापडलं असं. आता तुम्ही फुलावडी सांगत आहे कन्नडच्या एका तालुक्याचे कसं काय 2 तालुके? नेमकं 2 तालुक्यात नाही सापडलं. तुमचं अवघड झालं. इकडं नाही इकडं नाही. हो ना, तिकडून इकडं आलं तर इकडं आरक्षण नाही, तिकडं होतं तर तिकडं नाही. पण नोंदी निघाल्यात का? आणि ऑनलाईन कशी काय? बरं, कोण आहेत कलेक्टर साहेब तुम्हाला? राजेसाहेब देशमुख. डॉक्टर सरपंच आहेत का?
पुढे फोन लावा त्याला, कलेक्टरला मला फोन लावून द्या म्हणा त्यांच्या. आपण कलेक्टर साहेबांना लगेच विचारू काय अडचणी. काय कुठलं काय दुसरं काय नोंद मिळाल्यात का? नाही टाकल्या नाहीत पण नोंद मिळाल्या का? प्रमाणपत्र किती दिवस झाले नोंदी निघालेल्या? नोंदी मिळालेल्या. अर्ज वंशवळ जुळली का? वंशवळ जुळली का त्याची? अर्ज केला का? प्रमाणपत्र द्या म्हणून. अहो नोंद तुमची मिळाली, अर्ज केला का मला प्रमाणपत्र द्या म्हणून? ते टाकायचं सोडून द्या. तुमची नोंद मिळाली, तुम्ही अर्ज केला का मला प्रमाण? आणि मग कसं काय मिळेल तुम्हाला? तुम्हाला काय करायचं ऑनलाईनचं आधी पत्र तर काढा ना तुमचं. महत्वाचंच काम पडलं मागं तसंच, आणखीन पत्रच हातात नाही, अर्जच नाही. अर्ज करा ना तुमचा, उद्याच करा. म्हणजे उद्या सोमवार आहे, म्हणजे मला पुढे बोलायला होईल. तुमचा नसेल तर दुसऱ्याचं करा, नाही का तुमचं स्वतःच आहे? दुसऱ्याचं आहे का? अच्छा अच्छा, मग दुसऱ्याचं एक तर अर्धवट माहित असतंय आपल्याला. तुम्ही उद्याच करा, किंवा तुमचे ते कोण असतील त्या मित्राला करायला लावा लगेच उद्या. आता मी लगेच सांगतो. डॉक्टर साहेब पुणे, कलेक्टर साहेबाला फोन लावा बरं. पुणे पुणे पुणे. हा आणखीन कोणाचं? दादा आपण मानवी हक्क आयोगात जी तक्रार नोंदवली होती तर ती पूर्णपणे नोंदवण्यात आली, नंबर आला आणि त्याची नोटीस सुद्धा आलेली आहे. तुम्ही सांगाल तर आता आपण त्याला पुढे कंटिन्यू करू, अन्यथा मग तुम्ही सांगा. सरकारनं गुन्हे मागे घ्यायचं ठरवलंय. आपण जास्तीत जास्त 8 दिवस सरकारची वाट बघू, नसतं आपण त्यांच्यावर ठोकून देऊ. त्याला नाविलाज आपलं. आपण त्यांना काल पण आता हे बघा, आपल्याला कोणाचं वाटोळं करायची आपली मानसिकता नाही. आपण मार खाल्लाय तरी आपण सहन केलाय. ते मागं घेतोच म्हणलेत, 8 दिवस वाट बघू या पत्रावर घेतात का? आणि सगळ्या महाराष्ट्रात त्यांना सगळ्यांनाच आत ओढू. त्यांचे पण आपले मागं घेत नाही तर त्यांची बी पुरे आत ओढू. आपल्याला कोणाची नोकरी घालायची नाही, पण मग आपला नाविलाज. त्याला काय करणार? महाराष्ट्रातले सगळे आपण सुद्धा मग त्याला आत खेचू. पण शक्यतो आता मुख्यमंत्र्यांनी सांगितले स्पष्टपणे, त्याच्यामुळे आपण लय आगाऊ बोलून बी उपयोग नाही. हा त्यांनी सांगितलंय, आम्ही सगळं नाही. आपण म्हणजे महाराष्ट्रातले माझ्यासह सगळे आले. आता आपण बी नको. आता त्यांनी स्पष्ट आदेश केलेत, तसं पत्र दिले. एक फक्त कलेक्टरांना त्यांना आदेश पुटअप करायचा. सॉरी, एसपींना त्यांना सगळ्या गृह विभागाकडून, गृह मंत्रालयाकडून एकदा ते सगळ्या मागे घेतोच म्हणले. आपण वाट बघू. सगळे आपल्यालाच आणून आपल्यावरच झालेलं. कोणाचं काय आणखी बरं आहे? फोटोपेक्षा बरं आहे चर्चाच. चांगलं झालं ना मग. हे आडनाव काय तुमचं? आडनाव नाते आहेत का तुमचं? लावलं धोरणं तुमचं काय फुगड. हा त्याच्यासाठीच मग आपण ही अंमलबजावणी आपल्यासाठी महत्वाची कालच्या कायद्याची. हा लागलं धोरणाला लागलं तुमचं काय? हे अडचण आहे. जवळच्या जवळच आहे मग गणित तुमचं. लय लांबची गरज नाही तुम्हाला. फक्त ही अंमलबजावणी करायची आपल्याला, त्यासाठी हे सुरू ठेवायचं. अंमलबजावणी केलं तर तुमचं दोघांचं धोरणाला लागतं. म्हणजे आता समजून आलं ना माणसाच्या, त्याची नोंद नाही त्याचा असा फायदा होणार आहे. म्हणून जास्त तेच आहेत, नेमकी तीच संख्या. म्हणून याची अंमलबजावणी करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. आणि काही त्रास नाही, नुसतं बसायचं आपल्याला. आंदोलन सुरू ठेवायचं. काय बोला बाय? काही महिलेचं नाव सापडलंय, माहेरी नाव वेगळं आहे आणि सासरी नाव वेगळं आहे. माझ्या आईचं सापडलंय, परंतु तिकडं कळकटे होतं, माझ्या आईचं नाव तिकडे शेळके. त्यांच्यासाठी त्यांचं विवाह प्रमाणपत्र नाहीये, मग त्यांच्यासाठी काय? ते मातृत्व होत असं आहे ना? है ना? एकदा बोलूनच बघा लागेल मला. माझ्या मिसेसचंही सापडलं त्यांच्या पूर्वजाचं. हा पण ते मुलाला लाभ होत नाही त्याचा, तेच प्रॉब्लेम. म्हणून आपण सगळा सोयरा घातलाय मध्ये. मिसेसचं सापडलंय, आईचंही सापडलं, आईचं प्रॉपर सापडलं.
तसे आपले जवळपास 40 लाख लोकांचा फायदा होईल तसा. पण ते घेण्यात आपण लय खेळलो. नाही पण ते प्रॉब्लेम असा व्हायला लागलाय. नाही ते पद्धती नाही असं म्हणणं आहे त्याचं. खूप खेळलो आपण, 15 दिवस घातले हो त्याच्यात, 1-2 दिवस नाही काय. असं जाऊ आपण, असं जाता येणार ना आपल्याला, तिथंच यायचं. पण मग असं येऊ आपण पलीकडचं करू. तुम्ही इकडे जा, त्याच्या बोत त्याला मग तू इकडे घुसाता, ते तू झोपलाय मग आलं तुमच्या तिथं. आपल्याला आता गनिमी छत्रपती शिवरायांचे गनिमी काव्य वापरावंच लागणार आहे. मामाचं तिकडून तुम्हाला तिकडून इकडं नाही येत आणि यांना इकडून जाता येते. ते जमतंय आपल्याला, असंच करावं लागणार आता. नाही तसं शक्यतो अडचणी आपण थोडं लांबून जाऊ दे. नावीला त्याला पुढं पुरा आला म्हणून नदीला आपल्या सगळ्या स्वाऱ्या त्यासाठी घेतलाय. प्रश्न तर सगळ्या स्वाऱ्यात 100% सोडणार. एक अर्ज तर करून बघा. हे अंमलबजावणी झाल्याशिवाय ती होणार नाही. यासाठी अंमलबजावणी होणं गरजेचं. कायदा पारित झाला, मराठा 100% जिंकून आला, मोकळा मागण्याला. कुणी तण फेतन हारलं मला काय तण फी तण फी नाही, काही नाही. पोट्टे जिंकून आले, गेले नेत्याने घेऊन आले. हे उगं बराळे बसत ते कुठं टीव्हीवर कशावर सांगत स्वतःच शानपण. तण फिन काय कळतो का तुला कसला असतो? पोरं गेले एका दिवसात कायदा घेऊन आले. एका दिवसात हे मागचे लोक जर मुंबईत गेले असते ना, पुढे गेलेलेच बेजार झाले. ते पुढे गेले, ते कुकडून गेले कुणाला माहित. ते म्हणले जरा पटेल तिकडे येतं. ते म्हणले तरी आम्ही इकडं आलो. ते म्हणले तुम्ही काय आला इकडं? आणि ते म्हणले कर किंवा आम्हाला रस्ता माहित पाहिजे होता आझाद मैदान पुढे. आणि तेच फुल झालं. ते मला रात्री 2-2:30 वाजता मेसेज आला. म्हणले पोरं तिकडे गेलेत. म्हणलं भाऊ सगळे माझ्यापाशी बसलेली. ते म्हणले नाही ते तिथं फुल झालंय. आणि खरंच फुल झालं. मग त्यांना एक लोड आला. हे पुढं आलेले एवढ्या कॅसिटी आहेत तर मागचे नमुने लय यायचे. म्हणजे हे पोरं कायदा घेऊन आले. तर नाही फे नाही काय नाही उगा बोलायचं म्हणून बोलायचं. त्याला किंमत कुणी नाही दिली ना तर ते असलं बोलत आहे. त्याचं पेपरला टीव्ही नाही नावाला घावे असले बोलत आहे. ते नाव यासाठी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या टीव्हीला पेपरला नाव येण्यासाठी तुम्हाला मान नाही दिला म्हणून जातीचा अपमान होऊन देऊ नका. तुम्ही जातीचं वाटोळं करू नका. तुमचा स्वार्थ आहे थोडा. तुमच्या स्वार्थापायी कशाला जातीचं वाटोळं करता एवढ्या मोठ्या खोटं बोल. तुमचे काही मतभेद असते नंतर काढा ना. आता वेळ मिळाला होय तुम्हाला. एवढं मोठ्या जातीचं आंदोलन हाणून पाडायचं तुम्हाला, मोडायचं आहे का? पोरं गेले घेऊन आले, राजपत्रित आदेश देव. ते काय त्याच्या खिशात होतं का म्हणून त्याने लिहिलं दिलं लगेच. आज इथं त्याने असं दिलं तर आम्हाला ते वर साई करे मग सुद्धा आणायला गेले येते. ते मसुदा दिला मला. त्यांना वाटलं जुळत का त्याच्यावर सही नाही फी नाही. ते म्हणलं हे काय? ते म्हणले तुम्ही म्हणलं ते सगळ्याच व्हायरस हो. आणि म्हणलं याच्यावर सही. ते म्हणले सही लगेच करतो. आणि म्हणलं याच्यावरच शासन निर्णयाचं पुढे चिन्ह कुठे गेलं? आणि मग पळाले. म्हणले 15 मिनिटात आणतो. तरी 2:30 वाजले रातची. 15 मिनिटं म्हणले होते दुपारी 2 वाजता. ही रिअल परिस्थिती. शेवटी ह्या पोरांनी खेचून आणल्या गेलेल्या मराठ्यांनी. बोलणारा काय होतो घरी बसून म्हणतो. घरी बसल्या तण पेन उगा इतिहासातले शब्द जोडीत इकडे आपल्यापाशी. तुलाच काही कळा ना तो ना मला शिकायला लागलाय. अहो जीव एवढे महाराष्ट्रात लोक येडे नाहीत ना. ते राजपत्रित निर्णय. त्यांनी आधी सूचना काढली त्याची. आता त्याचं कायद्यात रूपांतर होईल. कायद्यात रूपांतर केलं त्याची अंमलबजावणी झाली का आपलं 1% राहिले. 100% मराठी जिंकून आले पहिल्याच दिवशी. नाही तर एवढ्यासाठी किती मोठा कायदा आहे हो. तुम्हाला अंमलबजावणी सुरू झाल्यावर लक्ष देईल. एवढ्यासाठी कितीतरी दिवस बसावं लागलं असतं. 2 वाजले सांगा बरं तुम्हाला. वाजले सुरू. चला धन्यवाद. प्रेस सुरू.
आता आपले 4-5 निर्णय झालेले, याच्यावर एक मताने मला हात वर करून सांगा माझी बैठक संपवायला. आंदोलन सुरू ठेवायचं नाही. चला आता आपण ते बाकीच्या केसेसच्या बद्दलच्या त्याच्या मागं होईपर्यंत हे लगातार सुरू राहणार आहे. आता आपण बैठक संपली असं जाहीर करू आणि मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राला घोषणा करू टाकू. एक मिनिट दादा. बरं, आणि मराठीत काय होत त्याला? नाही मराठीची प्रिंट त्यांच्याकडे येईल. बरं बरं इंग्लिशची ती एक मराठीची चालतं. त्याचंही करतील. बोलतो वरच बोलावं लागेल. नाही आता झाली बैठक. अरे रजिस्टर इकडे घ्या, रजिस्टर इकडे घ्या. ते मार्ग कोणचा रायगडला जायचा कुणाकडे? आता का वांधा लवकर आणा. रायगडला दर्शनाला कोणाला यायचं द्यावं का? सकाळी 7ला निघू ना, इथून 7ला निघू. पाय त्यावेळी विजयी कार्यक्रम. आता रायगडाच्या दर्शनाला गेल्याशिवाय मला नाही जमणार, मला करमणार नाही. मग पाटील साहेब, आज बैठक पार पडली, नेमकं बैठकीत काय काय झालं? बैठक पार पडली आहे, नेमकं बैठकीत काय झालं? काय निर्णय झाले? निर्णय काय झाला? पहिला निर्णय, सर्व पत्रकार बांधवांना अगोदर नमस्कार. पहिला निर्णय असा झाला की माननीय राज्य सरकारनं, मुख्यमंत्री साहेबांना, दोन उपमुख्यमंत्री साहेबांना आणि मंत्री महोदयांनी जो मराठा समाजासाठी ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत आणि ज्यांच्या सापडल्या त्या नोंदीच्या आधारावर त्यांच्या गणगटातील सर्व राज्यांतर्गत येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे असा कायदा बनवण्यासाठी सरकारनं काल अध्यादेश काढलाय. आदेशित केलंय की सगळ्या सोयऱ्यांना त्याच नोंदीच्या आधारावर नोंद नसली तरीही प्रमाणपत्र घेता येईल. त्यासाठी जो काल त्यांनी राजपत्रित अधिसूचना केल्या, अध्यादेश तो काढलाय, त्यामार्फत किमान पहिलं प्रमाणपत्र एक मिळेपर्यंत त्या कायद्याची तात्काळ लगेच अंमलबजावणी होण्यासाठी हे आंदोलन तोपर्यंत कायमस्वरूपी अंतर्वालीचं सुरू राहणार. कारण आपण मराठा समाजाला सांगितलं होतं, मराठा समाजाला आरक्षण परिपूर्ण मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. त्या शब्दावर आपण ठाम आहेत की काल मुंबईत मोर्चा होता, त्या मोर्चात जो कायदा पारित झालाय, जो राजपत्रित अध्यादेश झालाय, त्याची अंमलबजावणी होऊन पहिलं प्रमाणपत्र मिळेपर्यंत, अंमलबजावणी होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. हा पहिला निर्णय झाला. दुसरा, हे आंदोलन आता कायमस्वरूपी सुरू आहे. हे आंदोलन मराठ्यांनी 100% जिंकलेले आहे, त्यात काय दोन. हे झाल्याच्या नंतर आम्ही रायगडला दर्शनाला जाऊ असं म्हणलो होतो. तर उद्या 29 जानेवारी रोजी आम्ही आंतरवाली होऊन विश्वाची राजधानी असणाऱ्या रायगडावरती छत्रपती शिवरायांच्या दर्शनाला उद्या आम्ही जात आहोत. तर 30 जानेवारीला सकाळी आम्ही रायगडाचं दर्शन घेणार आहेत. उद्या इथून आम्ही निघणार आहेत 29ला आणि 30ला दर्शन घेणार आहेत. मग 31ला ते घरी जाणार आहे समजा. आणि पहिलं प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर या कायद्याच्या आधारावर, या कायद्याचा फायदा म्हणूया
म्हणजे या कायद्याची अंमलबजावणी होऊन पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यावर महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही विजयी कार्यक्रम घोषित करणार आहेत आणि प्रचंड मोठा विजयी सभा म्हणूयात किंवा विजयी कार्यक्रम मोठा महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा घेणार आहे. पुन्हा दुसऱ्यांदा गुलाल हा कायदा पारित केलेल्याचा गुलाल आणि दुसरा गुलाल हा त्या कायद्याची अंमलबजावणी झाली म्हणून 2 दिवाळ्या होणार. काल एक झाली आणि आता महादिवाळी पुन्हा एक होणार. कारण या कायद्याची अंमलबजावणी झाल्याच्या नंतर विजयी कार्यक्रम होणार. आणि सरकारला माझी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अंतरवालीतून विनंती की काल जो आपण राजपत्रित अध्यादेश काढलाय मराठा समाजासाठी सगळ्या सोयऱ्यांचा, त्या कायद्याची तुम्ही तातडीनं उद्यापासून अंमलबजावणी करावी ही सरकारला माझी विनंती. तोपर्यंत जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. मात्र उद्यापासून त्यांनी सुरू करावी ही विनंती. मार्ग इकडून लय लांब होईल ना, मधून काढा ना. रस्ता सोयीस्कर आहे पण. नाही लय लांब होईल जरा. हो 3 रस्ते आहेत ना रायगडाला. कोणता जवळ हे वाचून हे करा ना. नाही लगेच फायनल वाचून दाखवलं. इकडं मधून एक येणं जाता येतं इकडून जामखेड भिगवण मार्गे पण रस्ता लय खराब आहे. इंदापूर याच्यावर पाहिजे. आणि दुसरा कोणचा आहे नगर पुढं? नवनाथाचं मंदिर, कानिमनाथाचं मडी तेच रस्ता काढला. आत्ता चालत तिकडून आत्ता चालत चला रायगडला जाणार आहे तर रूट आपण थोड्या वेळा सांगू. रूट थोड्या वेळ मग काढा लगेच कोणत्या मार्गे जायचं. म्हणजे डिक्लेअर झालं तर ते गावकरी लोक बिचारे थांबतील नसतात, त्यांनी कोणत्या मार्गाने थांबतील ते उगत 4 बाजूनं एकमेकाच्या भेटीला थांबायला. चला बाकीचं झालंय. सरकारला आज 2 विनंती आहेत आता म्हणजे पत्रकार परिषद थांबवायला की काल जो राजपत्रित आपण अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी तातडीने करावी ही सरकारला विनंती. मराठवाड्याचे जे गॅजेट आहे 1884चं ते शिंदे समितीला देऊन ते तातडीनं ते लागू करावं ही सरकारला विनंती आहे. 1884ची जनगणना तीही लागू करावी. सातारा संस्थांचं गॅजेट हे शिंदे समितीकडे देऊन तेही लागू करावं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे तेही लागू करावं ही सरकारला आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती. आता शेवटी पुन्हा एकदा काल सरकारनं जो अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी होऊन समाजाला त्याचा फायदा होत नाही त्या कायद्याचा तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. किंवा मग त्याची अंमलबजावणी करून एक पत्र जरी मिळालं, एक पत्र त्या कायद्याच्या मार्फत किमान एक पत्र जरी मिळालं तरीही आंदोलनाच्या बाबतचा विचार त्या दिवशी केला जाईल आणि समाजासमोर ते सांगूनच पुढचा निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्रातल्या समाजाला याच अंतरवालीच्या व्यासपीठावर विनंती आहे की मराठा समाजाला जो काल कायदा पारित केला त्याची अंमलबजावणी होईपर्यंत हे अंतर्गत आंदोलन थांबणार नाही. तुम्हाला शब्द दिला होता की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय हे आंदोलन बंद होणार नाही. मराठ्यांना आरक्षण मिळाले पण ह्या कायद्याची थोडी अंमलबजावणी राहिली. याची अंमलबजावणी 1% गुंतली ही जर झाली महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना प्रमाणपत्र मिळाले म्हणून समजायचे, शंका घेण्याचं कारण नाही. आणि जर कोणाला काही शंका असल्या तर त्यांना शेवटच्या माणसाला आरक्षण मिळेपर्यंत मी इथं बसलेलो काळजी करायची गरज नाही. प्रत्येक मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय, पत्र मिळाल्याशिवाय माघार नाही. धन्यवाद. तुमचं काही ओके. भुजबळांनी आज महत्वाची जी आहे ती ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये म्हणजे कोर्टानं आधी सांगितलेलं आहे की मराठा समाज मागास नाहीये, मात्र काही यंत्रणा जी आहे ते मराठा समाजाला मागास दाखवण्याचं काम करतायत आणि त्यांचा हट्ट पुरवण्याचं काम करतायत असं भुजबळ म्हणतात. काही यंत्रणा कोणत्या म्हणा सांगत आहे ना, जाऊ तिकडे.
त्याला काय, त्याला कळालं आता मराठी आरक्षणात गेले काहीतरी बरळायचं म्हणून बरळायचे. ओबीसी बांधवांना, गावखेड्यातल्या माझी विनंती आहे, मराठा बांधवांना सुद्धा, आपण एकत्रित राहा. हे राजकारणी लोक आहेत आपल्यात वाद लावतील. जे खरं आहे ते होणार आहे. मराठ्यांच्या नोंदी मिळाल्यात, मराठा आरक्षणात जाणार आहे 100%. आणि मराठा समाज गेलेला सुद्धा आहे. त्यामुळं आमची नेत चांगली साथ. आमच्या डोक्यात जर काय असताना तर कालचा जो कायदा पारित झालाय तो वाचून बघा. अध्यादेश जो आहे ना कालचा, तो वाचून बघा एकदा. मराठा समाजाला, सगळ्या सोयऱ्यांना नोंदी असलेल्या बांधवांच्या माध्यमातून प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठी. तरीही त्या ठिकाणी सगळ्या ओबीसी बांधवांना सुद्धा त्यांचे जर कोणी सोयरे राहिले तर त्यांनाही मिळावं. म्हणजे कायदा दोन्हीसाठी पण आहे. कालचा आंदोलन आम्ही केलं, फायदा आमचा व्हायला पाहिजे. आमचा झाला आणि त्यांचा झाला आम्ही म्हणू शकलो असतो, म्हणायचं असतं तर. आंदोलन आम्ही केलं, त्यांना कशामुळे फायदा? उडवा, हे उडवा पहिलं इथून, यांचं ठेवू नका याच्यात. आमची नियत जर खराब असती तर आम्ही उलट म्हणलं आमच्या लेकरात चांगलं होतंय, हो द्या ना त्यांच्या. पण त्यांच्या जर एखाद्या स्वाऱ्याकडे नसत तर त्यांच्या नोंदीच्या आधारावर, ते जुने त्यांचे नोंदी आहेत त्यांच्या आधारावर तो पण घेईन ना, हो द्या ना गोरगरीबाचं कल्याण. हे मस्त श्रीमंत झाले सगळ्या दुनियाची. आमची नियत खराब नाहीये सामान्य ओबीसी बांधवांसाठी, यांची आमच्या सामान्य मराठीसाठी आहे. लागलाच बडबड करायला पुन्हा, काही होणार नाही त्याची दिली. याचा अर्थ असा आहे, हे कायदा पक्का आहे. तो जितकं वळवळ करीत तितकं समजायचं इकडे हे कायदा पक्का आहे. हे राज्याच्या बाहेर आसामचे आहेत का काय तालुके? सांगितलेले तालुके महाराष्ट्रात का आसामचे आहेत? आंतरवालीसह राज्य म्हणलं हे राज्यातलेच आहेत ना. आंबट चौफुली महाराष्ट्रात येत नाही का? येते का? कोण म्हणलं? नाही, साहेबांचा काय गैरसमज असं. कारण आतापर्यंत सगळ्या नोंदी काय आहेत, माझे अंदाजे सांगतो मी तुम्हाला, एक आकडा मागं पुढे होऊ शकतो. 80-82% विदर्भात आरक्षण, वरच्या मराठ्यांना काही नाहीये. पश्चिम महाराष्ट्र हे 45 ते 55च्या आसपास आरक्षण, वरचं 45% नाहीये, वरचे मराठा आहे. तसंच पद्धत कोकण, खानदेश अशीच आहे. आणि मराठवाड्यात तर पूर्णच. तिकडं हे 4 विभाग आहे, तिकडं सहज सापडतात नोंदी. लक्षात घ्या, तिकडं सहज सापडतात म्हणून हे आकडा दणादण वाढला. त्यांना वाटतं एवढा आकडा गेला कसा. तिकडं सुद्धा आरक्षण 100% नाहीये. मग त्यांच्याकडे सहज ते उपलब्ध होत्यात आणि मराठवाड्यात कसरत करावं लागते म्हणून तिकडच्या जास्त निघाल्या. यस, मी त्यांना विचारलंय 2दा, एकदा नाही 2दा. मला सुद्धा गैरसमज होताच. त्या नव्या आहेत का जुन्या आहेत डिक्लेअर करा सरकारला 2दा सांगितलं, पण त्यांनी डिक्लेअरच नाही केलं. आता त्यांनी त्याशी 57 लाख सापडल्या असं लिहून दिले, त्यामुळे नव्याच धरल्या. मग आता ते उत्तर तर द्या ना, जुन्या काय लिहून देते मग. म्हणजे एक साधारण आपण एक अंदाजा लावायचा. त्यांनी का जुन्या आहेत का नव्या आहेत सांगितलं नाही, आणि मी बी जबाबदारी सांगत नाही नव्या आहेत का जुन्या आहेत. मला शंका आली तर मी विचारलं होतं, त्यांनी सांगितलं नाही. पण ज्या अर्थी त्यांनी आकडाच दिलाय आता की 57 लाख नोंदी सापडल्यात, मी 54 म्हणलो होतो. नुसतं अंतरवालीहून मुंबई जोस तर तेवढ्या सापडल्या. ते म्हणले 57 लाख आकडा झाला आणि 39 लाख वाटप केल्या. मग मला सांगा आता, बरं बाकी सगळ्या जुन्या 39 लाख का होईना नव्या वाटल्या ना, वाटल्यात म्हणल्यावर एक अंदाज होतो ह्या सगळ्या नव्या आहेत. फक्त आता मराठ्याला आडं पडायचं म्हणून काहीतरी म्हणायचं, परंतु यांचा गैरसमज नाही होऊ शकत. ते त्याचा होतो, ते जे दुसऱ्याचं ते काहीही करतं मोकळं बरोबर होतं. दादा, विषय असा आहे की तुम्ही असे म्हणाला प्रेसमध्ये आणि सरकारने तुम्हाला असं आश्वासन दिलं की आंतरवालीसह राज्यभरातील सर्व मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेणार. पण काल फडणवीसांनी असं म्हटलेलं आहे की मराठा आंदोलकावरील गुन्हे सरसकट आम्ही मागे घेणार नाही. मग आंदोलन सुरू राहणार. मागे नाही घेणार तर ही दणका सुरू राहणार. आंदोलन यशस्वी झालं, आपण घरी कधी जाणार? 31 तारखेला 31 तारखेला
वेळ नाही दिला, आलेले होते गावकरी. पंकजा मुंडेने स्वागत केलंय ओबीसी मध्ये, मग एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं असे एक आव्हान मराठा लाख मराठा म्हणणे दोन्ही आम्हीच आहेत. ओबीसी आम्हीच, एक मराठा ओबीसी मराठा, कोटी मराठा आम्हीच. मराठा आम्ही ओबीसी आम्ही, कारण शेतकरी आम्ही शेतन लढाऊ क्षेत्रीय मराठी आम्ही, दोन्ही आम्हीच. आणखीन घ्यायच्या राहिल्यात ना पुऱ्या 100% होणार म्हणा, मग भेटून म्हणा कोण. ते नाही प्रेस एकीकडे एकनाथ शिंदे म्हणतायत, रमेश म्हणतायत ओबीसीला धक्का लावू देणार नाही, त्यांना आरक्षण देणार, तर दुसरीकडे त्यांच्याच सरकारमधले भुजबळ विरोध करतात. त्याचं जाऊन सोडून ते विरोध करणार आहे मरूस तर. ते काही कामातून गेलं त्याला जाता जाता भांडण लावून जायचे ओबीसीत मराठ्यात, दुसरं काही काम नाही त्याचं. त्याचं तेवढंच काम आहे, त्याला मराठ्यात आणि ओबीसीत भांडण लावायचं, आमच्यात का होत नाही. त्याचं सगळ्यात मोठं डोकं कुठं उठत आहे माहितीये का, भांडणं कम लागणार ओबीसी बांधवात आणि मराठ्यात. त्याचं इथं जास्त दुखत आहे पोट, आमच्यात लागत नाही. कारण आम्ही रोज एकमेका खातो पितो उठतो उड्या मारतो, आनंदानं सुखादुखात सगळं चालू आहे आमचं. आम्ही खेळत नाही, त्याची पोट जळी तिथं आहे, यांचे भांडणं लागणार. आम्ही काय लावून घेत नाहीत आमच्यात भांडणं. तो तर प्रमाण असं उड्या आणून त्याचं वजन कमी होऊन एखाद्याची पुटकून जातं का आरक्षणाबाबतीत सरकारनं जो निर्णय घेतला आहे त्यामध्ये नारायणराणे असं म्हणतात की सरकारने निर्णय घेतला आहे त्याच्याशी मी सहमत नाही आणि पारंपरिक मराठ्यांचं सरकारच्या निर्णयाने नुकसान झालेलं आहे. खच्चीकरण झालं, नुकसान खच्चीकरण म्हणजे याचा अर्थ काय तर बरोबर आहे. आता कालचा पारित झाला. धन्यवादच. प्रमाणपत्र काढण्यासाठी माझ्या नावाच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी 10,000ची लाच घेतली, तर त्यांची कलर मराठा आरक्षणाच्या कुणबीच्या बाबत घेणारा अधिकारी सोडायचाच नाही. आता आम्हाला कुठे मिळाला ना वाटोळ करतो का आमचे पैसे घेऊन, त्याला तर मी तर बडथरपीच मागे करतो महसूल मंत्र्यांकडे, म्हणजे दुसरे करणार नाहीत. ओके, चल धन्यवाद.